हा सर मयूर आवाज येतो. हो येतोय आवाज. ठीक. आपण त्या दिवशी पाहिलं होतं, आपण चॅनल पॅटर्न पाहिलं होतं. रायझिंग चॅनल, फॉलिंग चॅनल. जसं रायझिंग चॅनल जर अपडेट मध्ये बदला तर तिथून ट्रेंड चेंज होऊ शकतो. फॉलिंग चॅनल अपडेट मध्ये बदललं तर तिथून ट्रेंड चेंज होऊ शकतो. आता हा जो चॅनल पॅटर्न आहे, हा जो चॅनल पॅटर्न आहे याचा आणखी आज एकदा आपण. हा काय म्हटलं? जो एकदा परत सांगा ना ते. मी ते लेक्चर बघितले नाही. बघावं लागेल मला. एकदा थोडं सांगून द्या शॉर्ट मध्ये. जसा आपला करेक्टिव्ह पॅटर्न होता ट्रँगल पॅटर्न, तसं चॅनल पॅटर्न पाहिला होता. आता एक होता हॉरिझॉन्टल चॅनल, जसं आपला सिमेट्रिक ट्रँगल होता त्या टाईपचा हॉरिझॉन्टल चॅनल, असं काहीतरी. आता प्राइस काय करते, प्राइस खालून वर आलेली, तर प्राइस काय करणार, प्राइस करेक्शन देणार त्या चॅनलच्या फॉर्ममध्ये. जसं प्राइस ट्रँगलच्या फॉर्ममध्ये करेक्शन देत होती, तशी या चॅनलच्या फॉर्ममध्ये करेक्शन देणार. आणि आपण त्या दिवशी पाहिलं होतं की प्राइस ज्या डायरेक्शनने आलेली आहे, जनरली त्याच डायरेक्शनने प्राइस काय करते, जायचा प्रयत्न करते, म्हणजे ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न करते आणि इथून होऊ शकते की प्राइस वर जाईल. आता हे जे आपण करेक्शन पाहिलं होतं, हा जो आपण पॅटर्न पाहिला, हा एक प्रकारचा आपला करेक्टिव्ह पॅटर्न होता. जसा स्टॉक काय करते, असा वर जाते, खाली येते, करेक्शन देते आणि परत वर जाते. आता हे जे करेक्शन आपण पाहिलं, हे जे आपलं करेक्शन होत आहे, डाऊ थेरीमध्ये पाहिलं होतं आपण, हे जे करेक्शन देत आहे प्राइस, हे करेक्शन चॅनलच्या फॉर्ममध्ये पण असू शकते, ट्रँगलच्या फॉर्ममध्ये पण असू शकते, किंवा नॉर्मल प्राइसच्या फॉर्ममध्ये पण. प्राइस खाली येऊ शकते, खालून वर जाऊ शकते, म्हणजे करेक्शनचे खूप सारे प्रकार आहेत. ट्रँगल पॅटर्न असो किंवा हा चॅनल पॅटर्न असो, हा आपल्या करेक्शनचाच प्रकार होता. आता आपण हे चॅनल पाहून घेऊ, त्यानंतर परत बाकी चॅनल पण पाहू आपण रिपीटमध्ये. आता चॅनलचंच चॅनल पॅटर्न झालं किंवा आपलं ट्रँगल पॅटर्न झालं, याचंच एक एक्सटेन्शन आहे, त्याला म्हटलं जाते फ्लॅग अँड पोल. आता या फ्लॅग अँड पोल मध्ये काय असते, आता ज्यांनी हा फ्लॅग अँड पोल शोधून काढला हा पॅटर्न, त्याचं म्हणणं असं होतं की जेव्हा चॅनल किंवा ट्रँगल पॅटर्न बनते, त्या आधी पाहायचं, त्याआधी जर एखादी वर्टिकल मुवमेंट आली असेल, म्हणजे मार्केटमध्ये एखादी अशी जर सरळ वर्टिकल मुवमेंट जर आली असेल, जशी आता आपल्याला इथून दिसत आहे, चॅनल पॅटर्न बनायच्या अगोदर एक वर्टिकल मुवमेंट आली. आता ज्याने हा शोधून काढला त्याचं म्हणणं असं होतं की ही जी अगोदरची मुवमेंट असते, त्याला त्यांनी म्हटलं होतं पोल, त्याला त्यांनी नाव दिलं होतं पोल. म्हणजे हा झाला पोल. आणि हे जे करेक्टिव्ह पॅटर्न आहे, आता इथे चॅनल पण राहू शकते किंवा ट्रँगल पण राहू शकते, याला त्यांनी नाव दिलं होतं, याला त्यांनी नाव दिलं होतं फ्लॅग. तर त्याचं म्हणणं असं होतं की ही जी खालची मुवमेंट आहे, एवढी सेम मुवमेंट वरच्या डायरेक्शन येणार जेव्हा हे ब्रेकआउट देईल. आता हे ब्रेकआउट देईल, तर मुवमेंट जी आपण मोजणार ती ही ब्रेकआउट लेवल. आता जसं समजून घेऊ की अशी काहीतरी इथून इथपर्यंत मुवमेंट आली, तर ही जी मुवमेंट आहे, आता या चॅनल पॅटर्नचा जो पण लोवेस्ट पॉईंट आहे, आता हे हॉरिझॉन्टल चॅनल आहे तर लोवेस्ट पॉईंट सेमच राहणार याचे, जे स्विंग लो आपल्याला दिसत आहे ते सगळे सेमच लेवलवर राहणार. पण जो याचा लोवेस्ट पॉईंट आहे तिथून आपण ते मुवमेंट कॅप मोजणार, आणि तिथून जेवढी अगोदर हा पोल दिसत आहे आपल्याला, म्हणजे जेवढी अगोदर मुवमेंट आलेली आहे, जेवढा हा पोल दिसत आहे तेवढा जा फ्लॅग जायचा प्रयत्न करेल. म्हणजे हा जेवढा पोल आहे तेवढाच हा फ्लॅगच्या नंतर, फ्लॅगच्या ब्रेकआउट नंतर तेवढीच मुवमेंट हा द्यायचा प्रयत्न करेल, आणि ते मुवमेंट आपण मोजणार ह्या फ्लॅगच्या बॉटम पासून. या फ्लॅगच्या बॉटम पासून जेवढी पोलची मुवमेंट आहे तेवढीच मुवमेंट आपण वरत मोजणार, आणि ते झाले, ते राहील आपल्याला टार्गेट, टार्गेट पॉईंट. जसा लुपिनचा स्टॉक मी सांगितलं होता, लुपिन पाहून घेतो. लुपिन मध्ये हॉरिझॉन्टल चॅनल होता. आता डेली चार्ट, आता डेली चार्टवर जर पाहिला, काहीतरी इथून अशी सरळ व्हर्टिकल मुवमेंट दिसत आहे. आणि जर तसं आणखी जर पाहिला तर खालून पण खूप मोठी मुवमेंट आहे, हा इथून एक मुवमेंट आहे, हा इथून पण एक मुवमेंट आहे. तसं जर याला आणखी ऑब्झर्व केला तर खालून इथपर्यंत असा पण हा पोल बनू शकतो, हा पोल आणि हा त्याचा फ्लॅग. आता आपण हा छोटी मुवमेंट मोजू, हा छोटा पोल जो आपल्याला दिसत आहे,
तो आपल्याला टार्गेट दाखवता काहीतरी 2070च्या आसपास. तर हा जर फ्लॅग अँड पोल पकडला आपण, हे आपल्याला व्हर्टिकल मुवमेंट दिसत सरळ इथून हा स्टॉक सरळ वर गेला, त्यानंतर एक करेक्शन चाललं 5 महिने, तो एका रेंजमध्ये फिरला आणि त्यानंतर परत त्याचा ब्रेकआउट आला. हा होता त्याचा लोवेस्ट पॉईंट. इथे एक लो दिसत आहे, रिमूव्ह टाकतो. हा होता ऍक्च्युअल त्याचा पोल. हे त्याची पोलची मुवमेंट होती. हे त्याची पोलची मुवमेंट होती. आता हे मुवमेंट सांगत आहे आपल्याला हा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो. हा स्टॉक जाऊ शकतो 2550च्या वर. 2550च्या वर हा स्टॉक जाऊ शकतो. तर मी जेव्हा ट्रेड टाकला होता 2100 का टार्गेट टाकला होता, 2100 टार्गेट याच्यासाठी टाकलं होतं की तो जाऊ शकतो 2550, पण कधी जाईल तो. हे जे ब्रेकआउट लेवल आहे, इथे एक रेजिस्टन्स होता. हे जे रेजिस्टन्स आहे, हा जो लास्ट हाय होता त्याचा 2015-16चा, ते रेजिस्टन्स लेवल आहे. ते रेजिस्टन्स लेवल ब्रेक केल्यावर त्याचं टार्गेट राहील. आता जर ते रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत तर त्याचं टार्गेट हे राहील 2550. म्हणजे हा जो फ्लॅग बनला होता, हा फ्लॅग अँड पोल, त्याचं टार्गेट हे दिसत आपल्याला 2550. आणि जर वरतं काही रेजिस्टन्स नसतं तर आपण हे डायरेक्ट टार्गेट कन्सिडर केलं असतं. आता इथे रेजिस्टन्स होतं, इथे एक स्विंग हाय होता, एक रेजिस्टन्स लेवल होती, म्हणून आपण ते रेजिस्टन्स लेवल पहिला टार्गेट कन्सिडर केला आणि दुसरा टार्गेट आपलं हे राहील. जर ब्रेकआउट आलं तर, आपल्यापाशी आणखी एक मोठं टार्गेट आहे. ब्रेकआउट आलं तर आपल्यापाशी फक्त ते रेजिस्टन्स लेवलच टार्गेट नाही, आपल्यापाशी राऊंड बॉटमचं पण मोठं टार्गेट आहे. आणि राऊंड बॉटमचं टार्गेट एक काहीतरी आपण काढलं होतं त्या दिवशी, 3100ची लेवल आहे आणि एक लेवल होती आपली काहीतरी 3700 रुपयाची लेवल आहे. तर हा स्टॉक जाऊ शकतो खूप वर, फक्त आपल्याला या लेवलच्या ब्रेकआउटची वेट करायची. तर या लेवलचा ब्रेकआउट जेव्हा येईल तेव्हा आपण पाहू त्याला. आता सध्या तो रेजिस्टन्स लेवलवर आहे. रेजिस्टन्स लेवलला होऊ शकतो तो खूप टाइम स्पेंड करेल, जसा खाली टाइम स्पेंड केला तसा टाइम स्पेंड करेल काही दिवस, आणि त्यानंतर ब्रेकआउट येईल. तर ब्रेकआउट आल्यावर आपलं टार्गेट राहील पहिला 2500, 3100, त्यानंतर 3700. आता हा तर झाला आपला हॉरिझॉन्टल चॅनल. आता काल आपण आणखी एक चॅनल पाहिलं होतं, रायझिंग चॅनल आणि फॉलिंग चॅनल. आपण फॉलिंग चॅनल पाहिलं होतं. असा काहीतरी स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये राहील, पण एका चॅनलच्या फॉर्म मध्ये, म्हणजे एका रेंज मध्ये तो स्टॉक खाली. म्हणजे जसं प्राइस अशी वर आली नाही तर प्राइसला करेक्शन द्यायचं, तर प्राइस काय करेल, डाऊन ट्रेंड मध्ये जाईल, लोअर लो बनवेल, मायनर ट्रेंड लोअर लो बनवेल. म्हणजे मायनर ट्रेंड आपल्याला दिसेल डाऊन ट्रेंड मध्ये, प्राइस लोअर लो बनवेल, डाऊन ट्रेंड मध्ये जाताना दिसेल, पण एका चॅनलच्या फॉर्म मध्ये. आणि त्यानंतर प्राइस जेव्हा ते चॅनल ब्रेक करेल, तेव्हा प्राइस तिथून वर जाईल. आता हे आपलं होतं फॉलिंग चॅनल. हे आपण काल पाहिलं होतं फॉलिंग चॅनल, याला म्हटलं होतं आपण फॉलिंग चॅनल. आता हे फॉलिंग चॅनल जे आहे ते जनरली बनते अपट्रेंड मध्ये. अपट्रेंड मध्ये असताना स्टॉक करेक्शन द्यायसाठी खाली येतो. जसं आपलं सेम प्राइस जशी अशी वर सरळ नाही जात, अशी करेक्शन द्यायला त्या हे जे करेक्शन होत आहे, हे करेक्शन फॉलिंग चॅनलच्या फॉर्म मध्ये पण होऊ शकते. म्हणजे हे जे आपलं करेक्शन आहे, ते करेक्शन फॉलिंग चॅनलच्या फॉर्म मध्ये पण होऊ शकते. म्हणजे असं फॉलिंग चॅनल पण बनवू शकते या करेक्शन मध्ये. आता सेम फ्लॅग अँड पोल वाला रूल पण आपण इथे लावू शकतो. हा झाला हे जे व्हर्टिकल मुवमेंट दिसत आहे, हा झाला आपला पोल, जे आपल्याला अशी मुवमेंट दिसत आहे. तर इथून प्राइस इथपर्यंत गेली, तर हा झाला आपला पोल. हा झाला पोल आणि हा झाला आपला फ्लॅग. जे आपलं चॅनल आहे फॉलिंग चॅनल, तो झाला आपला फ्लॅग. आता याच्यात पण सेम रूल लागू आहे. जेवढी हे पोलची मुवमेंट आहे तेवढी मुवमेंट आपण कुठून मोजणार, लोवेस्ट पॉईंट पासून. आता लोवेस्ट पॉईंट याच्यातला जर पाहिला तर हा लोवेस्ट पॉईंट आहे, हा वाला लोवेस्ट पॉईंट आहे. तर या पॉईंट पासून आपण हे मुवमेंट मोजणं स्टार्ट करतो. एक मिनिट. या पॉईंट पासून अशी मुवमेंट मोजणं स्टार्ट करणार, आणि जे पण लेवल आहे म्हणजे जेवढं ही पोलची मुवमेंट आहे तेवढीच मुवमेंट आपल्याला पहिलं टार्गेट. म्हणजे असं काहीतरी आपलं पहिलं टार्गेट आहे. म्हणजे जेवढी पोलची मुवमेंट आहे तेवढीच मुवमेंट जो ह्या फ्लॅगचा लोवेस्ट पॉईंट आहे, त्या फ्लॅगच्या लोवेस्ट पॉईंट पासून आपण मोजणार. आणि आपण ट्रेड कधी घेणार, ट्रेड आपण या ब्रेकआउटवर घेणार. आपण पूर्ण मुवमेंट कॅप्चर नाही करू शकत. आपल्याला माहिती आहे की फ्लॅगचा जो लोवेस्ट पॉईंट आहे तो लोवेस्ट पॉईंट कुठे राहील. म्हणजे हे जे पोलची पूर्ण मुवमेंट आपल्याला दिसत आहे हे 100% मुवमेंट आपण कॅप्चर नाही करू शकत. कारण की आपण ट्रेड कुठे घेणार, इतकेच कुठेतरी असा काहीतरी एक स्विंग आहे क्रॉस करणार. हा जो चॅनलचं हे आहे, हे जे आपल्याला फॉलिंग चॅनल दिसत आहे, फॉलिंग चॅनलला आपल्याला हे ट्रेंड लाईन दिसत आहे, हा स्विंग आहे.
हे जे ट्रेंड लाईन दिसत आहे हे ट्रेंड लाईनच्या बाहेर निघणार तो सुरुवातीला ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आहे तर ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स क्रॉस करायचं त्यानंतर हा एक स्विंग आहे हा स्विंग आहे जर क्रॉस केला तर आपल्याला कन्फर्मेशन मिळेल की तो स्टॉक जो मायनर ट्रेंड त्याचा आपल्याला लोअर हाय दिसत होता म्हणजे जो मायनर ट्रेंड आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये आहे असा दिसत होता तो मायनर ट्रेंड चेंज झाला याचं कन्फर्मेशन आपल्याला तो स्विंग हाय क्रॉस झाल्यावर भेटेल आणि त्या स्विंग हाय क्रॉस झाल्यावर जेव्हा कन्फर्मेशन आपल्याला भेटेल की मायनर ट्रेंड चेंज झालेला आता तर त्या कन्फर्मेशन आपण इथे ट्रेड घेणार आणि आपलं टार्गेट आपण इथून काढणार म्हणजे आपल्याला जेवढी पोलची मुवमेंट आहे तेवढी 100% तरी भेटणार पण आपल्याला 70-80% पोलची मुवमेंट आपण कॅप्चर करू शकतो आता हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न एक आणखी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये बनलेला आहे सन फार्मामध्ये हा सन फार्मा आता या सन फार्मामध्ये जर पाहिला फ्लॅग अँड पोल आहे इथे राऊंड बॉटम पण होता फ्लॅग अँड पोल शिफ्टचा डिस्कनेक्ट झाला 800 सर खूप वेळचे डिस्कनेक्ट झाले का तुम्ही हो नाही आता 1 सेकंद 1 मिनिट झाला तो ठीक ऑटोमॅटिक बाबा याच्यात आपल्याला असा वरतून ट्रेंड दिसत आहे डाऊन ट्रेंड दिसत आहे एक मायनर ट्रेंड आपल्याला डाऊन ट्रेंड दिसत याच्यात जर असा पाहिला आणि हा एका चॅनलच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहे आता हा काहीतरी 4 जूनचा इलेक्शन वाला दिवस होता म्हणून हे कॅन्डलची स्पाईक थोडी खाली गेलेली पण हा प्रॉपर एक आपल्याला ट्रेंड दिसत आहे आता जर याच्यात जर पाहिलं तर इथून आपल्याला एक व्हर्टिकल मुवमेंट दिसत आहे इथपर्यंत हायेस्ट पॉईंट हा आपला झाला पोल आणि हे जे आपलं चॅनल झालं फॉलिंग चॅनल हा झाला आपला फ्लॅग आता हे जे मुवमेंट आहे हे आपण मुवमेंट खालून ट्रॅक करणार म्हणजे आता याचा ब्रेकआउट आलेला आहे हे मुवमेंट आपण या पॉईंट पासून ट्रॅक करणार खालचा जो हा लोएस्ट पॉईंट आहे आणि इथून जर आपण मोजला तर लेवल येत आहे 1948 म्हणजे 1940 प्लस तर 1900 ची लेवल आपल्याला भेटणार आता याच्यात पण आपली एंट्री कुठे झाली असती एंट्री कुठे झाली असती स्टॉप लॉस कार आला असता तर सगळ्या गोष्टी पाहू आपण आता हे फॉलिंग चॅनल दिसत आहे या फॉलिंग चॅनलमध्ये स्टॉक एक व्हर्टिकल अप मूव्ह आली आता हे करेक्शन फॉलिंग चॅनलच्या फॉर्म मध्ये बनला लोअर लो लोअर हाय दिसत आहे आता याच्यात जर याचा ऑब्झर्व केला हा इथून होता असा डाऊन ट्रेंड त्यानंतर स्टॉकनी हे जे आपलं चॅनलची लाईन आहे ही चॅनलची लाईन ब्रेक केली चॅनलची लाईन ब्रेक केली त्यानंतर इथे परत सपोर्ट घेऊन असं काहीतरी वर चाललं तर जर आपण पाहिलं तर हा एक स्विंग आहे होता हा वाला एक स्विंग आहे होता आपला प्रिव्हियस मायनर ट्रेंडचा हा मायनर ट्रेंडचा स्विंग आहे पण क्रॉस केला सगळ्यात पहिला सिग्नल आपल्याला भेटला सगळ्यात पहिला सिग्नल आपल्याला भेटला हा वाला हाय क्रॉस झाला इथे स्टॉक आला स्विंग आला रिस्पेक्ट दिला तिथून खाली आला थोडा तर सेलर कोणतरी असेल तर सेलरने थोडं त्याला खाली पुश केला त्या सेलरने त्याला थोडं खाली पुश केलं तर तिथून परत स्टॉक वर गेला इथं थांबला त्या रेस्टनवर थांबला थोडा त्यानंतर ते रेस्टन ब्रेक केला त्यानंतर हे वरचं रेस्टन होतं या वरच्या रेस्टन डायरेक्टच ब्रेक केला आणि त्यानंतर त्या रेस्टनवर सपोर्ट घेतला म्हणजे डाऊ थ्री म्हणते की रेजिस्टन ब्रेक झाला की रेजिस्टन सपोर्टचं काम करते म्हणजे रेस्टन ब्रेक झाल्यावर ते रेजिस्टन सपोर्ट बनते तिथं ते रेजिस्टन सपोर्ट बनलं तर तिथून हा स्टॉक आता परत वर चाललेला आता यांना जो हा याचा प्रिव्हियस हाय होता हा प्रिव्हियस हाय पण ब्रेक केलेला म्हणजे हा जो प्रिव्हियस हाय होता हा प्रिव्हियस हाय पण यांनी ब्रेक केलेला आहे तर असा काहीतरी हा स्टॉक आपल्याला जाताना दिसत आहे आता आपण या स्टॉकवर समजून घ्या की हे इथे ट्रेड घेतला असता इतक्यात कुठेतरी ट्रेड घेतला असता 1600 रुपयावर आपली एंट्री झाली असती 1600 रुपयावर आपण इतक्यात जर ट्रेड घेतला असता या कॅन्डलवर इथे कन्फर्मेशनवर
तर आपला स्टॉप लॉस राहिला असता या कॅन्डलच्या लोला. तर 1600 वर जर आपली एंट्री झाली असती तर हा कॅन्डलचा लो होता 1500 काहीतरी 50च्या आसपास, 1550 1555. तर तितक्यात कुठेतरी आपली एंट्री झाली असती, तितक्यात कुठेतरी आपली एंट्री झाली असती. म्हणजे स्टॉप लॉस एकदम छोटासा राहिला असता आणि टार्गेट राहिला असता आपला 1900 प्लस. म्हणजे 1600 वर एंट्री घेतली, 300 रुपयाचा टार्गेट राहिला असता आणि तुमचा फक्त 50 रुपयाचा स्टॉप लॉस राहिला असता. किंवा जर तुम्ही हा हाय क्रॉस झाल्यावर इथेच जरी एंट्री घेतली असती, इतक्यात जरी एंट्री घेतली असती, तरी हा तुमचा हा झाला असता स्टॉप लॉस. हा लो होता 1460च्या आसपास. 1460च्या आसपास तुमचा स्टॉप लॉस राहिला असता आणि इतक्यात कुठतरी तुम्ही एंट्री घेतली असती 1550 1560च्या आसपास. म्हणजे 100 रुपयाचा स्टॉप लॉस राहिला असता आणि इथून 350 रुपयाचा आपला टार्गेट राहिला असता. आता टार्गेट अजून पण आलेलं नाही, टार्गेट आणखी येऊ शकतो. आता याच्यात आपण आणखी ट्रेड घेऊ शकतो. आता आपल्याला माहिती आहे की हे रेजिस्टन आहे, हे जी मी ब्लॅक लाईन ड्रॉ केली, हे रेजिस्टन होतं, हे रेजिस्टन क्रॉस झालं. आता ते रेजिस्टन आपल्याला माहिती आहे सपोर्ट बनणार. आता जर हा स्टॉक इथून जर असा खाली आला आणि खालून जर इथून बाउन्स करताना दिसला, कॅन्डल स्टिकचा जो आपल्याला रिव्हर्सल पॅटर्न जो आहे आपला, तो जर इथून या ब्लॅक लाईन वरून असा काहीतरी दिसला आपल्याला सपोर्ट घेताना, सपोर्ट घेऊन वर जाताना, तर आपण इतक्या ट्रेड घेऊ शकतो, इतक्या ट्रेड घेऊ शकतो. या लेवलच्या खाली क्लोजिंग पेस आपण स्टॉप लॉस लावू शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही रेजिस्टन्सची लेवल होती, ही लेवल रेजिस्टन्सची लेवल होती. म्हणजे हा त्याचा स्टॉकचा प्रिव्हियस हाय होता. हा प्रिव्हियस हाय आणि क्रॉस केलेला आहे, या कॅन्डलने क्रॉस केलेला आहे. आता जर या लेवलच्या खाली जर एखादी स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, निगेटिव्ह कॅन्डल म्हणजे रेड मारा बोलतो तर क्लोज होत असेल, तर काय होणार, आपलं हे जे ब्रेकआउट आलेलं आहे हे ब्रेकआउट फेल होऊन जाणार. तर ब्रेकआउट फेल आलं तर आपण ब्रेकआउट जर फेल झालं तर आपण स्टॉप लॉस आपला गेला असं समजून आपण बाहेर निघू. पण जर इथून जर एखादी रिव्हर्सल कॅन्डल दिसत असेल तर आपला एक छोटासा स्टॉप लॉस आहे, छोटासा स्टॉप लॉस नाही या लेवलच्या खाली, आणि इतक्यात कुठेतरी आपल्याला ट्रेड भेटू शकतो. म्हणजे 1700 किंवा 1700च्या खाली आपल्याला ट्रेड भेटू शकतो. आणि तिथून जर आपण ट्रेड घेतला 1700च्या खाली जरी आपल्याला ट्रेड घेतला तर 1900 ची लेवल आहे. म्हणजे 1900 ची लेवल जर पकडली तर 10 ते 15% ची मुवमेंट आपण याच्यात कॅप्चर करू शकतो सध्या तरी, असं आपल्याला ट्रेड दिसत आहे. आता हे होतं आपलं फॉलिंग चॅनल. आता आणखी रायझिंग चॅनल पण. तर मला सांगा यात काही क्वेश्चन आहे का, हे जे आपण हॉरिझॉन्टल चॅनल पाहिलं, फॉलिंग चॅनल पाहिलं, आशिष सर, मयूर? मला हे विचारायचं होतं की फॉर एक्झाम्पल आता यांनी वरती ब्रेक केलं तर ठीक आहे, म्हणजे आपला ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट होणार. बट फॉर एक्झाम्पल जर यांनी डाऊन, म्हणजे आपलं जे चॅनल आहे तर डाऊन ट्रेंड मध्ये जर जरा फॉल केलं तर मग ते स्टॉक फॉल होणार की काय, त्याच्यावर आपली शॉर्ट एंट्री बनणार का? हा बघा. आता एक मिनिट. आता मयूरचं म्हणणं आहे की हा जो स्टॉक आता हा डाऊन ट्रेंड मध्ये इथून स्टार्ट झाला, स्मॉल याचा जो मायनर ट्रेंड होता हा मायनर ट्रेंड चेंज झाला, डाऊन ट्रेंड हा यांनी लोअर लो बनवला. आता हा जर मायनर ट्रेंड कंटिन्यू राहिला तर आपण कंटिन्यू साठी आपण जाऊ शकतो. कंटिन्यू साठी आपण कंटिन्यू करणार त्याला. आपण हा जो हाय आहे, आता हे पाय आपली ही रेजिस्टन्सची लाईन आहे, आपल्याला माहिती आहे की या रेजिस्टन्सच्या लाईन पासून खाली येत आहे. एक मिनिट. हो, त्या रेजिस्टन्सच्या लाईन पासून खाली येत आहे, त्या रेजिस्टन्सच्या लाईनवर आपण सेल साईडने ट्रेड घेऊ शकतो. सेल साईडने ट्रेड घ्यायचा जो म्हणतो लेवल ब्रेक नाही. ज्या दिवशी लेवल ब्रेक होईल त्या दिवशी फक्त आपला स्टॉप लॉस आहे, छोटासा स्टॉप लॉस आहे. एका दिवशी स्टॉप लॉस आहे ना ओके. आपला, छोटासा स्टॉप लॉस आहे या दिवशी, हो. ज्या दिवशी लेवल ब्रेक होईल. पण जोपर्यंत आपल्याला जर दिसून आला तो त्या लेवलवरून कंटिन्युअस रिएक्शन देऊ राहिला, त्या लेवलवर टच करू राहिला, त्या लेवलला खाली राहिला. आता हे जी आपली लाईन आहे रेडवाली ट्रेंड लाईन, एक मिनिट मी त्याला जाळ्या करतो. तर ट्रेंड लाईन आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसत आहे तो, तर आपण कंटिन्यू त्या ट्रेंड लाईन आल्यावर एक छोटासा चान्स घेऊ शकतो, एक छोटीशी रिस्क घेऊ शकतो, छोटासा स्टॉप लॉस असेल तर ट्रेंड लाईन वाला सेल करून द्यायचा. ओके. आणि जनरली आणखी पाहायचं, आता जसा हा खाली येत आहे, आता हे तर वर्टिकल मुवमेंट आहे, याच्यात जर मायनर ट्रेंड जर पाहिला, याच्यात आपण मायनर ट्रेंड पाहू शकतो. जसं आता इथे हा एक स्विंग होता, इथे हा स्टॉक फिरला, इथे हॉरिझॉन्टल चॅनल बनू शकते याचा. त्यानंतर जर पाहिला या स्टॉकला खूप छोटे छोटे मायनस स्विंग आहे, काही खास असे स्विंग आता हा इथे एक स्विंग आता याच्यामध्ये हम्म? पोलन फ्लॅग बनत आहे का? पोलन फ्लॅग सारखं दिसत आहे ते तुला आता रिसेंट? हा पोल अँड फ्लॅगचा ब्रेकआउट आलेला आहे त्याच्यात. म्हणजे ते नाही, आता रिसेंट जे वरती सध्या बनत आहे ते वरती मोमेंटम हे का? वरती. हा हा, छोटं वाला तेच. ते ते आता साईडवाईज आपल्याला काय हे दिसत आहे, करेक्शन साईडवाईज टाईप थोडा आपल्याला दिसत आहे तो. ओके. याला जर आता पाहिलं तर असा काहीतरी हा कंटिन्युअस वर जायचा प्रयत्न करत आहे, पण स्ट्रेंथ नाही दिसत आहे. पण बाहेर मध्ये आपल्याला इतकी काही खास स्ट्रेंथ नाही दिसत, असा कंटिन्युअस वर जायचा प्रयत्न करत आहे. आणि वरतून या लेवलला असं काही दिसत आहे, म्हणजे जो आपला ट्रायंगल पॅटर्न होता, ट्रायंगल पॅटर्न आपण असा तसा काहीतरी दिसत आहे. तर याला पण आपण पोल अँड फ्लॅग म्हणू शकतो, कारण की इथून अशी आपल्याला वर्टिकल सरळ मुवमेंट दिसत आहे. वरती movement आली आहे, राईट. याचा ब्रेकआउट येईल तेव्हा काहीतरी आपलं असं टार्गेट काढू शकतो.
एक मिनिट याला परत आपण ड्रॉ करू. चॅनल पॅटर्नचा पोल अँड फ्लॅग पाहिला आपण, याचा पण पाहू. याचा पोल अँड फ्लॅग कसा करू शकतो, म्हणजे असा काहीतरी पोल अँड फ्लॅग बनू शकतो. जर याचं Okay. ब्रेकआउट आलं, ही जर लेवल ब्रेक केली आणि स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनली, हे कंटिन्यू करणार. तो कंटिन्यू वर जाताना Okay. दिसत आपल्याला. आपल्यासाठी बेस्ट सिनारिओ हा राहील, जशी मी ती ब्लॅक लाईन काढली ही वर, या ब्लॅक लाईन वर जर आला तर, जे आला खाली असा काहीतरी खाली आला, इथून जर असा काहीतरी रिव्हर्सलचा त्याने हे दिला, म्हणजे आपल्याला एक स्विंग लो भेटत नाही. स्विंग लो भेटला म्हणजे आपल्याला स्टॉप लॉस भेटत. स्टॉप लॉस छोटा स्टॉप लॉस आणि छोट्या स्टॉप लॉसवर आपण ट्रेड घेऊ शकतो. आता याचा ब्रेकआउट आला पण आपण ट्रेड घेऊ शकतो, पण याचा ब्रेकआउट आला जर ट्रेड घेतला तर याचं ब्रेकआउट समजून घ्या, जर खूप वर जर आलं, खूप मोठी जर कॅन्डल बनली, याचं ब्रेकआउट जर समजून घ्या 1780 किंवा 1800 पर्यंत गेलं, तर आपल्या पाशी वरता पॉईंट नाही राहणार, कारण की आपल्याला वरतं टार्गेट दिसत आहे 1900 ते 1940. तर वरतं मोठी मुवमेंट आपल्याला भेटणार. वरतं म्हणजे आता जर 100 पॉईंट आपण कॅप्चर केलं, तर 100 पॉईंट म्हणजे 10% पण नाही होणार. 10%ची पण मुवमेंट नाही होणार. जनरली प्रयत्न करायचा, आपण जेव्हा स्विंग ट्रेड घेऊ राहिलो 10%ची तरी मिनिमम मुवमेंट असली पाहिजे. 10%ची मिनिमम मुवमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा. ओके. आता कसं, हा सनफार्मा झाला, लुपिन झाला, हा लार्ज कॅप स्टॉक. लार्ज कॅप स्टॉक मध्ये आपल्याला मोठी मुवमेंट भेटत नाही, पण जनरली 10%, 15%, 20%च्या आसपास मुवमेंट कॅप्चर करायचा प्रयत्न करायचा. आणि जे स्मॉल कॅप स्टॉक असतात, छोट्या कंपनी, त्याच्यात तर आपल्याला सरळ 10% इझिली मिळून जाते. त्याच्यात तर एका दिवशीच तो 10% पण मूव्ह करू शकतो, त्याच्या छोट्या कंपन्या असतात. जर खाली आला तर Okay. आपल्याला थोडा रिवॉर्ड जास्त भेटेल. आता जर ह्या ट्रायंगल पॅटर्न मध्ये आपण ट्रेड केलं तर आपल्याला रिवॉर्ड नाही मिळणार. ह्या ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला दाखवत आहे 1880 ची लेवल. आपण जर 1780 ला बाय केलं, 100 पॉईंट भेटेल फक्त. एका छोट्या ट्रेडसाठी घेऊ शकतो. आता जो ऑप्शन बाय करणार आहे, जो ऑप्शन वाला वाला ट्रेड करणार आहे, त्याला कसं, त्याला लिव्हरेज भेटते. तो लिव्हरेज वाला तो याचा फायदा घेऊ शकतो. त्याला काही प्रॉब्लेम नाही जाणार छोटे 50 पॉईंट कॅप्चर करू की 100 पॉईंट कॅप्चर करू, कारण की त्याला तो लिव्हरेजवर असतो. जो कॅश सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करणार आहे, कॅश सेगमेंट वाल्याला कसं 10%ची मुवमेंट तरी पाहिजे. म्हणजे आपण जे इक्विटीमध्ये बाय करत आहे, तर थोडी 10%ची मुवमेंट शोधायची. ओके. तर आपण ट्रायंगल पॅटर्न पाहू आणि आपण फॉलिंग चॅनल पाहतो. फॉलिंग चॅनल जसं हा फ्लॅग अँड पोल झाला, हे आपण बुलिश पाहिले. आता जो हॉरिझॉन्टल चॅनल होता त्याच्यात बेरिश फ्लॅग पोल बनू शकतो. तर बेरिश फ्लॅग अँड पोल पाहू. असा बेरिश फ्लॅग अँड पोल पण बनू शकतो. म्हणजे समजून घ्या की प्राइस वरून आलेली. आता असं रेअरली पाहायला भेटतं आपल्याला, कारण की आपल्याला माहिती आहे मेजॉरिटी स्टॉक वरच जातात. ठीक आहे, ती प्राइस खाली आहे ना, डाऊन ट्रेंड असणार, तू अशी प्राइस चॅनलच्या फॉर्म मध्ये वर जाताना आपल्याला दिसेल. असं म्हणजे मायनर ट्रेंड आपल्याला एक ट्रेंड होताना दिसेल, आणि त्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन येईल प्राइस, आणि नंतर ट्रेंड कंटिन्यू. आता याच्यात पण सेम आपलं लॉजिक लागू आहे. जसा हे जे मुवमेंट आहे, ही होती आपली पोल, आणि हाच पोलची मुवमेंट आपण, हा जो हायेस्ट पॉईंट आहे, या हायेस्ट पॉईंट पासून आपण या पोलची मुवमेंट खाली मोजणार आणि खाली टार्गेटसाठी जाणार. याच्यात याला आपण म्हणणार बेरिश फ्लॅग अँड पोल. हा झाला आपला बेरिश फ्लॅग अँड पोल. आता हा बेरिश फ्लॅग अँड पोल आहे. आता हे जे खाली काढलं हे होतं आपल्याला रायझिंग चॅनल. हे होतं आपलं रायझिंग चॅनल. रायझिंग चॅनलचा ब्रेकडाऊन जेव्हा येईल तेव्हा आपण ट्रेड घेणार. आणि हे जे पोलची मुवमेंट आहे, एवढीच आपली मुवमेंट आहे. म्हणजे हा वाला होता आपला पोल, आणि हे जे रायझिंग चॅनल आहे तेच तो आला आपला फ्लॅग. हा होता आपला फ्लॅग. म्हणजे असा बेरिश फ्लॅग अँड पोल पण राहू शकतो. पण आपल्याला माहित आहे की स्टॉक जनरली आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक भेटत नाही. डाऊन ट्रेंड मध्ये खूप लंब्या डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक भेटत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की स्टॉक जेव्हा पडतो, स्टॉक पडताना स्टॉक इतक्या स्पीडली पडतो ना की स्टॉक हळूहळू खाली जाताना आपल्याला दिसणार नाही. स्टॉक स्पीडली फॉल येऊन जाईल, स्पीडली स्टॉक पडू जाईल, आणि त्यानंतर तो तिच्या तिथे फिरत राहील. जसं येस बँक झाला, आणखी खूप सारे स्टॉक आहे. आता जेव्हा स्टॉक वाढत जाते तेव्हा स्टॉक हळू जाते. त्याचं रिझन पण सांगितलं होतं, कारण की जेव्हा स्टॉक पडतो, कशामुळे पडतो की लोक सेलिंग करतात. तर जेव्हा लोकांना सेल करायचं असते, तर लोकांचा पैसा ऑलरेडी लागलेला असतो, तेव्हा लोक सेल करताना विचार नाही करत. एखादी जर निगेटिव्ह न्यूज आली तर सेल करताना आपण विचार नाही करत, डायरेक्ट सेल करून टाकतो. तर त्यामुळे कसं, जेव्हा फॉल येते तेव्हा तो फॉल स्पीड नाही येते आणि हळूहळू फॉल नाही. तर त्यामुळे असे पॅटर्न आपल्याला खाली गेला, करेक्टिव्ह पॅटर्न, एक करेक्शन आलं नॉर्मल, त्यानंतर खाली गेला, असं आपल्याला बेरिश फ्लॅग अँड पोल रेअरली भेटतो. इंट्राडे मध्ये भेटू शकतो आपल्याला, इंट्राडेच्या टाइम फ्रेमवर भेटू शकतो, पण मोठ्या टाइम फ्रेम आपल्याला अशा गोष्टी रेअरली भेटतात. आता असं नाही की याचं ब्रेकडाऊनच येईल. आता जो स्टॉक जर एखाद्या अशा व्हॅल्यूवर गेलाय, म्हणजे तो जेवढी व्हॅल्यू डिझर्व करते एखादा स्टॉक,
तो त्या रेशोवर खूप जास्त कमी व्हॅल्युएशनवर गेलेला आहे. जसं आपण आशिष सर आपण पी रेशो पाहिला होता. मयूर तू बघितले का ती रेशो फंडामेंटल अनालिसिस वाले व्हिडिओ बघितले का पी रेशो बुक हो व्हॅल्यू? बघितलं. आता जसं एखादा स्टॉक आहे तुझा इंडस्ट्री ऍव्हरेज पेक्षा खूप कमी पी वर चालला गेला, अचानक एखादा सडन काहीतरी रिझन आला, सडन एखादा रिझन आला, होऊ शकते जे शॉर्ट टर्मचा रिझन असेल ते लॉंग टर्म साठी कंपनीच्या बिझनेसवर इतकं इम्पॅक्ट नाही करणार, पण त्या रिझनमुळे होऊ शकते की स्टॉकमध्ये पॅनिक सिच्युएशन झाली आणि तो स्टॉक खूप पडला. त्याच्या जेवढी तो व्हॅल्यू डिझर्व करते फंडामेंटली त्या व्हॅल्यूपेक्षा पण खूप खाली गेला. तर अशा वेळेस काय होणार? अशा वेळेस जर त्याच्यात रायझिंग चॅनल बनलं तर होऊ शकते ते रायझिंग चॅनल कंटिन्यू करेल, त्या रायझिंग चॅनलचा तो ब्रेकआउट देऊन पण वर जाऊ शकतो. आता तो खाली नाही जाणार, त्याला खाली जायला रूम नाही. फंडामेंटल जर अंडर व्हॅल्यू स्टॉक दिसला तर हे जे मोठे इन्स्टिट्यूशन असतात हे लक्षच ठेवून असतात. जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करणारवाले जे लोक आहेत, जसं आता राकेश झुंझुनवाला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करणारे, वॉरेन बफेट आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग वाले, आणखी जर नाव घ्यायचं राहिलं एक विजय केडिया म्हणून आहे म्युच्युअल फंड वाला, तो म्युच्युअल फंड चालवतात. आणि खूप सारे लोक आहेत जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतात, म्हणजे स्टॉकला पी रेशोनुसार कम्पेअर करतात. त्यांना जर वाटलं की हा स्टॉक पी रेशो जेवढा डिझर्व करते त्यापेक्षा कमी याच्या व्हॅल्युएशन होत आहे, काहीतरी होऊ शकते एखादा शॉर्ट टर्म रिझनमुळे तो पी कमी पी ट्रेड करत आहे, तर असे स्टॉक ते उचलतात कमी पी रेशो वाले. तर असा कमी पी वाला स्टॉक असेल तो जर खूप पडला तर स्टॉक होऊ शकते की त्याच्यात बेरिश फ्लॅग अँड पोल आपल्याला प्रॉपर दिसणार ते काम करतात. आता आपण बेरिश फ्लॅग अँड पोल त्या दिवशी पेटीएम वर पाहिला होता. पेटीएम वर पाहिला होता, बेरिश फ्लॅग अँड पोल नव्हता पाहिला आपण, चॅनल पाहिला होता. असं काही दिसत आहे. आपला पोल बनू शकतो, पण हा एक मुवमेंट आलेली आहे, हे इथे एक मुवमेंट आलेली आहे, हे आपल्या फ्लॅगचा पार्ट नाही. तर आपला इथून असा काहीतरी फ्लॅगचा पोल आहे ना, इथून असा काहीतरी पोल आहे ना, छोटासा पोल बनणार, त्यानंतर हेच मुवमेंट आपण या हायस्ट पॉईंट पासून एक्सपेक्ट करणार. या हायस्ट पासून हा लोवेस्ट पॉईंट, तर एवढी मुवमेंट येऊन गेली आणि त्यानंतर मग तो त्याच्या पण खाली गेला. म्हणजे एक सरळ मुवमेंट जी आली त्या फ्लॅग अँड पोलची, काहीतरी अशी मुवमेंट आली सरळ, सेम या लेवल या हाय पासून असा हाय होता, या हाय पासून सरळ या लेवलवर मुवमेंट आली, त्यानंतर आणखी त्याच्यात निगेटिव्ह न्यूज आला आणि तो आणखी कंटिन्यू खाली चाललेला, कंटिन्युअस खाली चाललेला, खूप निगेटिव्ह आहे स्टॉक. आता हा बेरिश फ्लॅग अँड पोलच होता. असाच बहुतेक झोमॅटोमध्ये एकदा पाहून फ्लॅग अँड पोल आपल्याला काही दिसतं का? झोमॅटोमध्ये फ्लॅग अँड पोलचं उलटा झालं असेल, जर असेल तरी जर याला आपण पोल घेतला तिथे फ्लॅग नाही दिसत आहे, प्रॉपर फ्लॅग नाही दिसत आहे. प्रॉपर फ्लॅग नाही आहे इथे. पण जर असा फ्लॅग अँड पोल बनलाय जरी असता तर आपलं हे ॲक्युबेशन झालं, हे डिस्ट्रीब्युशन नाही झालं. म्हणजे आपण जे फ्लॅग अँड पोल पाहत आहे बेरिशवाला, त्याच्यात प्राइस असं येऊन असा काहीतरी पोल बनवत आहे, इथं फ्लॅग बनवत आहे, फ्लॅग येऊन असं जात आहे. म्हणजे इथे आपल्याला काय पाहिजे होतं, या लेवलला आपल्याला काय पाहिजे, या लेवलला आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला तो प्रॉपर वर्क करतात दिसतो. असं डिस्ट्रीब्युशन जर झालं तर तो खाली ब्रेकडाऊन करेल आणि कंटिन्यू करेल. पण जो स्टॉक जर चांगला असेल, त्याच्यावर फंडामेंटल इम्प्रूव्ह होत असेल, फंडामेंटल बेसिस सगळ्या गोष्टीचा प्रॉपर इम्प्रूव्ह होत असेल, तर होऊ शकतात की तिथे मोठे डिस्ट्रीब्युशन न करता ॲक्युमुलेशन करेल आणि तो तिथून वर जाईल. म्हणजे बेरिजच्या केसमध्ये जो रूल आहे, म्हणजे ज्या डायरेक्शनने प्राइस चाललेली आहे जनरली त्याच डायरेक्शनने प्राइस ब्रेक करण्याचा प्रयत्न करते, तो बेरिजच्या रूलमध्ये प्रॉपर लागू नाही होईल. जो स्टॉक जर खूपच खराब असेल, खूपच फंडामेंटल वीक झाला असेल, तर तो रूल लागू होईल बेरिजच्या केसमध्ये. म्हणजे तो असा काही फ्लॅग बनवेल, पोल बनवेल आणि तो तिथून कंटिन्यू करेल. पण जर तो स्टॉक जर चांगला असेल तर तो रूल लागू नाही होणार, पण बुलिशमध्ये तो रूल आपला लागू होईल. बुलिशमध्ये तो रूल आपला लागू होईल. आता ट्रँगल पॅटर्न कसा वर्क करेल, सेम आपण पाहिलं होतं की ट्रँगल पॅटर्न म्हणजे काय, एक प्रकारचा आपला करेक्टिव्ह पॅटर्न आहे, काहीतरी असं सिमेट्रिक ट्रँगल आहे. आता सिमेट्रिक ट्रँगल आहे, अशी काहीतरी प्राइस वर जाणार, तिथून प्राइस करेक्शन देणार ह्या ट्रँगल पॅटर्नच्या फॉर्ममध्ये. जसं आपण पाहिलं होतं की ओलॅटिलिटी जी आहे ती ओलॅटिलिटी ह्या ट्रँगल पॅटर्नच्या फॉर्ममध्ये कॉम्प्रेस होईल, त्यानंतर प्राइस इथे परत ब्रेकआउट होईल आणि परत वर जायचा प्रयत्न करेल.
तर हा जो आपला ट्रँगल आहे, हा ट्रँगलला आपण फ्लॅग म्हणून यूज करणार याचा. हा झाला आपला फ्लॅग. आणि हा जो हे जे अपसाईड व्हर्टिकल मुवमेंट आहे, हे झाली आपला पोल. हा झाला आपला पोल. म्हणजे हा आला आपला प्रॉपर फ्लॅग अँड पोल. आणि याच्यात जे आपण मुवमेंट कॅप्चर करणार, मुवमेंट याच्यात आपण कुठून मोजणार, हा काहीतरी असा आपला पोल झाला. तर आता याच्यात जर पाहिला तर लोवेस्ट पॉईंट पासून आपल्याला मोजायचं आहे. आपल्याला जे मुवमेंट मोजायची, ते मुवमेंट मोजायची लोवेस्ट पॉईंट पासून. तर याचा लोवेस्ट पॉईंट हा वाला आहे. हा वाला लोवेस्ट पॉईंट आहे. म्हणजे जे करेक्शन आहे, त्या करेक्शनचा जो लोवेस्ट पॉईंट आहे, त्या करेक्शनच्या लोवेस्ट पॉईंट पासून आपल्याला मोजायचे. इथून आपण असं काहीतरी मोजणार. आणि हे झालं अशी काहीतरी एवढी एवढी मुवमेंट आपण अपेक्षित करणार ह्या फ्लॅग अँड पोलच्या ब्रेकआउटवर. तर मी तुम्हाला लास्ट टाइम एक कोणताही स्टॉक दाखवला होता, त्याच्यात फ्लॅग अँड पोल बहुतेक पॅटर्न बनला होता. पोकर आहे की कोणतरी आपण आता स्टॉक पाहिला होता नुकताच. ट्रँगल पॅटर्न जेव्हा पाहिला ना आपण, तेव्हा असं काहीतरी एक स्टॉक पाहिला होता. सन फार्मा. सन फार्माने आपण काहीतरी एक स्टॉक पाहिला, छोटी कंपनी होती. ओके, ते नाही माहित मला. मी म्हटलं होतं की याच्यात ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे. आठवत नाही तो स्टॉक. त्याच्यात फ्लॅग अँड पोलचा पॅटर्न होता. हा डिलिव्हरी म्हणून स्टॉक आहे. फ्लॅग अँड पोल नाही, पण याच्यात ब्रेकआउट आलेलं आहे. याच्यात ब्रेकआउट आलेला आहे. हा स्टॉक मी 377 टाकलेला आहे ऑलरेडी. त्यात नाही आहे फ्लॅग अँड पोल, काहीतरीच नाव होतं त्याचं. एक मिनिट पाहू. आपण काहीतरी हा ट्रँगल पाहिला होता. आपण आपण रायझिंग ट्रँगल पाहिला होता. आपण काहीतरी असेंडिंग ट्रँगल पाहिला होता. त्या असेंडिंग ट्रँगलच्या दिवशी आपण तो स्टॉक पाहिला होता. पीपीआयटी टेक होता ते बहुतेक. हा नाही आहे. तर असं आपण एक रायझिंग ट्रँगल पाहू याच्यात. त्याच्यात कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला रायझिंग एखादा सिमेट्रिक ट्रँगल वगैरे काही दिसतो का. आता जसा हा स्टेट बँकचा स्टॉक फिरत आहे, त्याच्यात हा सिमेट्रिक ट्रँगल बनू शकतो. बनलेला नाही पण बनू शकतो, असं काहीतरी दिसत आहे. आता याच्यात बनच आहे. बनल्यावर पाहू याला आपण. होऊ शकते या इथून परत वर जाईल, परत वरून खाली बनू शकते, पॉसिबिलिटी आहे, पण बनलेलं नाही. आता हा भारती एअरटेल आपल्याला दिसत आहे, भारती एअरटेल. याच्यात हा ट्रँगल पॅटर्न टाईप दिसत आहे आपल्याला. आता याच्यात जर फ्लॅग अँड पोल जर काढायचा म्हटलं तर खूप मोठा पोल लागेल आपल्याला. पण प्रॉपर पोल आपला काही इथून अशी एक व्हर्टिकल मुवमेंट दिसत आहे. बाकी हा खूप स्विंग आहे, स्विंग लो बनवत आलेला आहे. आणखी पाहू. तर एम जो आहे, एम फॉलिंग चॅनल काहीतरी बनवू शकते आपला हा पहा. हा सध्या फॉलिंग चॅनल काहीतरी बनवू शकते. तर इथे बेरिश इंगल्फिंग बनलेली. हे असं पाहिजे ती मुवमेंट, तरी हा असा दिसत आहे. तर हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि हा बेरिश इंगल्फिंग यांनी बनवलेली आहे. उद्या जर ह्या लोच्या खाली जर प्राइस जाताना दिसली तर आपण ट्रेड घेऊ शकतो यावाला.
लो पर्यंत, म्हणजे इथे आपल्याला एक लो दिसत आहे. इंट्राडे साठी जर ट्रेड घ्यायचा असेल तर आता दिसला, मग आपण पाहिला याला काहीतरी असा एक लो, या लो पर्यंत आपण ट्रेड घेऊ शकतो उद्या इंट्राडे साठी. टाटा मोटर्स रायझिंग चॅनल नाही दिसत आहे. रायझिंग चॅनल आपल्याला सन फार्मा मध्येच आहे फक्त एक, जे बनत आहे सध्या. TCS, Gateway. हिंदुस्तान युनिलिव्हर. हा स्टॉक रायझिंग चॅनलच्या फॉर्म मध्ये जात आहे वर. रायझिंग चॅनल हा हॅवलचा चार्ट आहे. हा दिसत आहे आपल्याला ट्रायंगल पॅटर्नच्या आसपास जवळपास. ट्रायंगल पॅटर्नच आहे हा. फक्त हा थोडा बजेटचा दिवस होता 23 जुलै. बजेटचा दिवस होता. हॅलो, हो. हा बजेटचा दिवस होता. या दिवशी थोडा चार्ट डिस्टर्ब झाला. आता हा ट्रायंगल पॅटर्न आहे. आता ह्या ट्रायंगल पॅटर्नला जर आपण पाहिला तर आपल्याला इथून अशी एक वर्टिकल मुवमेंट दिसत आहे. इथून अशी वर्टिकल मुवमेंट दिसत आहे. आता हे जे वर्टिकल मुवमेंट दिसत आहे, हे वर्टिकल मुवमेंट आपण कॅप्चर करणं या खालच्या लेवलपासून अशी काही. आता जेव्हा ह्या ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट, आता हा ट्रायंगल पॅटर्नच आहे, आता जर असं पुढे कनेक्ट केलं तर हा ट्रायंगल बनून जाईल. आता हे जर आपण हे जेव्हा ब्रेकआउट येईल आपला, होऊ शकते इथे काहीतरी फिरेल तो आणि परत ब्रेकआउट देईल. इतक्यात कुठं भेटला आपल्याला 1950च्या आसपास. तर आपण 2220 म्हणजे 2200च्या टार्गेट पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 1950 किंवा 2000ला जरी भेटला आपल्याला, तर 2000 पासून 2200 10%ची मुवमेंट होते. 10%ची मुवमेंट आपण याच्यात कॅप्चर करू शकतो. असा हा आपल्याला ट्रायंगल पॅटर्न दिसत आहे. आता आणखी जर आपल्याला पोल घ्यायचा असेल, आणखी जर वरती जात असेल, तर हा असा मोठा पोल घेऊ शकतो खालून. इथून तो सरळच गेला तो, पण इथून कसा, इथून एकदम स्ट्रेट फॉरवर्ड गेला होता. हा इथून या मुवमेंट पासून, या पॉईंट पासून एकदम स्ट्रेट गेलेला आहे. कुठेच मधात मोठा करेक्शन दिलेला आहे. इथे आपल्याला एक करेक्शन दिसत आहे. इथून पण आपण पोल पकडू शकतो. जर 2200च्या वर जात असेल तर आपण इथून मोजून आणखी एक टार्गेट काढू शकतो. जर 2200च्या वर गेलं, जर 2200च्या वर जात असेल तर नेक्स्ट टार्गेट आपलं राहील 2390. म्हणजे 2400च्या आसपास आपलं नेक्स्ट टार्गेट राहील, जर 2200 क्रॉस होत असेल. पहिलं टार्गेट 2200 आणि दुसरा टार्गेट आपण काहीतरी 2400च्या आसपास ठेवू शकतो या स्टॉकमध्ये. ट्रायंगल आहे, सिमेट्रिक ट्रायंगलचा ब्रेकआउट. सिमेट्रिक ट्रायंगलच्या जागी आपला रायझिंग चॅनल पण, आपला काय असेंडिंग ट्रायंगल पण राहू शकते आणि डिसेंडिंग ट्रायंगल पण राहू शकते. आता तुम्ही एक काम करा, ही लिंक एक्सपायर होईल 1 मिनिटात. जी सेकंड वाली लिंक आहे ना, त्याने जॉईन करा.